गलवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, वर्ग 10वा चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आणि या चॅप्टरमध्ये 1.1 प्रॅक्टिस आहे आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, या वर्षी म्हणजे सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षामध्ये 25% अभ्यासक्रम कमी झालेला आहे प्रत्येक विषयाचा. आणि मॅथ 1 मध्ये आपल्याला 1.1 मधील क्वेश्चन नंबर 1 पूर्णपणे कट आहे. क्वेश्चन नंबर 2 पैकी 1 to 6 कट आहे. म्हणजे आपल्याला 1.1 मधील फक्त 2 प्रश्न पाहायचे आहेत, 7वा आणि 8वा. तर आपण आता आज क्वेश्चन नंबर 7 आणि 8 सॉल्व करणार आहोत. Now what is the name of the chapter? Linear equations in 2 variables. मराठीमध्ये म्हणता येईल दोन चलातील रेषीय समीकरणे. दोन चलातील रेषीय समीकरणे. आणि इयत्ता 9वी मध्ये आठवत असेल सर्वात पहिले आपण व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिनियर, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इक्वेशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ व्हेरिएबल याचा अर्थ आपण पाहणार आहोत. रेषीय म्हणजे काय, समीकरण म्हणजे काय आणि चलपद म्हणजे काय. आता हा क्वेश्चन आपण पहिले लिहून घेऊ. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. नाउ दिस इज द लेफ्ट हँड साइड, दिस इज द राइट हँड साइड. LHS RHS ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. LHS आणि RHS देयर इज अ साइन ऑफ इक्वॅलिटी. LHS इक्वल टू RHS इट मीन्स दॅट इट इज इक्वेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इक्वेशन? व्हेन LHS इक्वल टू RHS इट इज कॉल्ड ॲन इक्वेशन. जेव्हा डावी बाजू आणि उजवी बाजूची किंमत समान असेल तेव्हा त्याला समीकरण असे म्हणतात. आता दुसरं 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. नाउ टेल मी, इज इट अ इक्वेशन? चला सांगा, हे समीकरण आहे का? कसं ओळखायचं? दिस इज LHS, ही डावी बाजू आहे. दिस इज RHS, उजवी बाजू आहे. LHS इक्वल टू RHS इट मीन्स दॅट इट इज इक्वेशन. डावी बाजू बरोबर उजवी बाजू असेल तर त्याला समीकरण असे म्हणतात. कधी कधी असे येतं पहा, x इज इक्वल टू 7 किंवा x प्लस y इक्वल टू 7 इट इज इक्वेशन. x प्लस y ग्रेटर दॅन 7 इज इट इक्वेशन? x अधिक y 7 पेक्षा समीकरण आहे का? तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. तर मित्रांनो, समीकरण म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इक्वेशन आपल्या लक्षात आलेलं आहे. आता लिनियर नाउ इट इज द व्हॉट इज द व्हेरिएबल? x इंडेक्स इज 1, व्हेरिएबल y इंडेक्स इज 1. द डिग्री ऑफ इक्वेशन इज 1, इट इज कॉल्ड ॲज लिनियर. मोठ्यात मोठा घातांक 1 पाहिजे. द लार्जेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 1, इट इज कॉल्ड ॲज linear equation. What is it? Linear equation. X plus y equal to 7 1 1 it is linear equation. X square plus 7xy किंवा 7x equal to 10 is it a linear equation? 2 here it is 1. Largest index मोठ्यात मोठा घातांक किती आहे? 2. So it is not linear equation. It is not linear equation. So what is the meaning of linear equation? An equation whose degree is 1 is called as linear. समीकरण ज्याच्यातील चलपदाचा मोठ्यात मोठा घातांक 1 असतो त्याला रेषीय समीकरण असे म्हणतात. Now how many variables are there? X and y, 2 variables. How many variables are here? X, one variable. Now look here, x, y, 2 variable. So what is the name of the chapter? Linear. Degree is 1. Equation, LHS equal to RHS. How many variables? X and y, 2 variables. समीकरण
चलपद, कोणते चलपद आहे? एक्स आणि वाय. किती चल आहे? 2. चलपदाचा मोठ्यात मोठा घातक किती आहे? 1, 1 म्हणजे रेषीय समीकरण. आणि किती चल आहे? 2. 2 चलातील रेषीय समीकरण. या प्रकारे आपण थोडक्यामध्ये द मिनिंग ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे पाहिलेलं आहे. नाउ वी विल सॉल्व द इक्वेशन. We will solve the equation. What is the meaning of to solve the equation? It means that we have to find out the value of x and y so that this equation is satisfied. सोडवा म्हणजे काय? की आपल्याला x आणि y च्या अशा किमती शोधून काढायच्या की ज्याच्यामुळे समीकरणाचं समाधान झालं पाहिजे, ज्याला आपण म्हणतो सोल्युशन किंवा मराठीमध्ये आपण म्हणतो उकल. उकल आपल्याला काय शोधायचं आहे? सोल्युशन किंवा उकल. नाउ ऑब्झर्व द इक्वेशन. 99 99 101 101. द कोएफिशिएंट ऑफ x 99, द कोएफिशिएंट ऑफ y 99. दे आर इक्वल. कोएफिशिएंट ऑफ y 101, कोएफिशिएंट ऑफ x 101. दे आर इक्वल. So it is the special type of linear equation in 2 variables. Special type, VIP. And what is the password to solve this equation? The password is A. मित्रांनो, याच्यामध्ये x चा सहगुणक 99, y चा सहगुणक 99 सारखे आहेत. y चा सहगुणक 101, x चा सहगुणक 101 सारखे आहेत. तिरपे सहगुणक सारखे आहे. म्हणजे हे VIP प्रकारचं उदाहरण आहे, स्पेशल टाईपचं उदाहरण आहे. आणि सोडवण्यासाठी आपल्याकडे पासवर्ड आहे बेरीज वजाबाकी बेरीज, ॲडिशन सबट्रॅक्शन ॲडिशन. दिस इज द पासवर्ड टू सॉल्व सच VIP स्पेशल प्रॉब्लेम्स. नाउ व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस EASA? सगळ्यात पहिले दोन्ही इक्वेशनचं ॲडिशन करा. चला आता लिहा. हे काढून टाका. आता याला गोल केलेलं LHS काढून टाका, RHS काढून टाका. समजण्यासाठी लिहिलं होतं. ओके, पुन्हा लिहितो दोन्ही इक्वेशन म्हणजे दिसायला स्पष्ट दिसेल. लिहा इक्वेशन पुन्हा एकदा लिहा. एका खाली एक लिहा. 99x प्लस 101y 499. इक्वेशन नंबर 1. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. इक्वेशन नंबर 2. 99 101 101 सारखे आहेत. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? व्हॉट इज द पासवर्ड? EASA. A means ॲडिशन बेरीज. लिहा बाय 1 प्लस 2 1 अधिक 2 करून समीकरण क्रमांक 1 आणि 2 ची पहिले ॲडिशन करा, नंतर सबट्रॅक्शन करा, नंतर ॲडिशन करा. पहिले बेरीज, नंतर वजाबाकी, पुन्हा बेरीज. चला ॲड करा. यस 99 प्लस 101. तुम्ही पण सोडवा, मी पण सोडवतो. पुन्हा 200y इज इक्वल टू 99 100 600 1000. आता डिवाइड each term by 200. हे दोन्ही कोइफिशिएंट सेम येतात आणि दे आर द डिव्हिजिबल बाय 1000 इज डिव्हिजिबल बाय दिस कोइफिशिएंट. दोन्ही सहगुणक सारखे आले पाहिजे आणि याच्याने 1000ला भाग गेला पाहिजे. असं जर होत असेल तर समजायचं वी आर ऑन द राईट ट्रॅक, आपलं बरोबर आहे. आता याला 200 डिवाइड केलं म्हणजे राहिलं काय? यस. याला 200 डिवाइड केलं राहिलं काय? वाय. 1000ला 200 डिवाइड केलं 1 2 1 2 2 1 जा 2 2 5 जा 10 बे एक बे बे पंचे 10 x प्लस वाय इक्वल टू 5. दिस इज द इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. आपलं एक काम झालं ॲडिशनचं बेरजेचं. आता आपल्याला करायची सबट्रॅक्शन वजाबाकी. चला पुन्हा लिहा क्वेश्चन. एकदम सुटसुटीत लिहायचं आहे, जागा सोडून अक्षर थोडं मोठं काढायचं आहे. इक्वल टू 499 101 x खाली x येऊ द्या प्लस 99 y खाली y बरोबर 501. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2.
इथं थोडीशी जागा सोडा आणि मग खाली रेषा मारा. आता ॲडिशन झालं, आता करायचं सबट्रॅक्शन. लिहा बाय 1 - 2 एक समीकरण क्रमांक 1 समीकरण क्रमांक 2 ची वजाबाकी करून करा सबट्रॅक्शन. येत नसेल तर बाजूला लिहा. 99 - 101. सांगा व्हॉट इज युअर आन्सर. पटकन सांगा आणि यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये आन्सर लिहा. मित्रांनो, असं डायरेक्ट करण्यापेक्षा आपण काय करू याला. आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असेल तर वर्ग 9 मध्ये सांगितलं होतं की मायनसचं साईन आलं की आपल्याला खूप काळजी करावी लागते. मायनस जर करायचं असेल तर आपण या प्लसचं काय करतो मायनस, प्लसचं काय करतो मायनस, प्लसचं काय करतो मायनस. म्हणजे आपल्याला साईन चेंज करावे लागतात आणि साईन जर चेंज केले नाही तर आपलं पूर्ण उदाहरण चुकणार आहे. आपल्याला साईन चेंज करावं लागतं. प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. 99 - 101 तेच लिहिलं तिकडं. व्हॉट इज द आन्सर. -2 - 2x 101 - 99 प्लस 2y इक्वल टू येत नसेल तर बाजूला लिहा. 499 - 501. व्हॉट इज द आन्सर. -2. आणि मित्रांनो, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्यावर ज्याचं कमांड त्यालाच गणितामध्ये डिमांड. आणि आपल्याला जर हे थोडंसं याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जा. मैत्री गणिताशीमध्ये 14 व्हिडिओ आहेत. अवश्य पहा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती पण एकदा पहा आणि याच्यातले उदाहरणं सोडवा. कारण की याच्यामध्ये मिस्टेक्स होतात. एक साईन चुकलं की पूर्ण उदाहरण 0 मार्क. आणि बऱ्याच वेळेला या सिली मिस्टेक 10वीच्या विद्यार्थ्याकडून नेहमी होतात आणि म्हणून थोडं काळजीपूर्वक आपल्याला करायचं आहे. -2 - 2 लिहा. डिवाइड बोथ साइड बाय 2 -2 न डिवाइड करू नका, काम वाढतं. याला 2 न डिवाइड केलं -2x डिवायडेड बाय 2. 2 गेट्स कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग -x. 2/2 व्हॉट इज रिमेनिंग 1 प्लस 1y इक्वल टू -2/2. 2 1 जा 2, 2 1 जा 2. व्हॉट इज द आन्सर. -1 -x प्लस y इक्वल टू -1. इक्वेशन नंबर 4. पुन्हा एकदा कन्फर्म करा. 99 - 101 99 - 101 इक्वल टू -2. साईन का चेंज केलं. कारण की मायनस केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आडव्या मांडणीमध्ये इन द हॉरिझॉन्टल अरेंजमेंट इफ देयर इज अ मायनस साइन आउटसाइड द ब्रॅकेट वी चेंज द साइन ऑफ ईच अँड एव्हरी टर्म. इन व्हर्टिकल अरेंजमेंट प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. आडवी मांडणी असेल तर कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आलं तर कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलावं लागतं. तसंच आपण हे उभ्या मांडणीत बदललं. -2 बरोबर आलं. 101चं साईन काय आहे प्लस, बिकॉज इट इज ग्रेटर नंबर, प्लस y प्लस मायनस. 501 इज ग्रेटर नंबर -2. चला. आणि आपल्याला माहिती आहे की बेरीज वजाबाकीमध्ये समान चिन्ह असेल तर बेरीज करावी, भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी करावी. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह द्यावं. मोठी संख्या ठरवताना तिचं चिन्ह काही वेळेपुरतं विसरून जावं. Rule of subtraction and addition. If same sign, addition. Different sign, subtraction. Give the sign of greater number to the answer. आता इक्वेशन नंबर 3 लिहा. x plus y is equal to 5. इक्वेशन नंबर 3 -x plus y equal to -1. इक्वेशन नंबर 4. आपला पासवर्ड काय आहे. ॲडिशन सबट्रॅक्शन. बेरीज झाली, वजाबाकी झाली, राहिली काय आता बेरीज ॲडिशन. द्या मग बाय 3 + 4 3 + 4 करून आणि याला 3 ला गोल केला किती झालं समीकरण क्रमांक. इक्वेशन नंबर बाय इक्वेशन नंबर 3 प्लस इक्वेशन नंबर 4 ॲडिशन करा. +1 - 1 गेट्स कॅन्सल. +1 - 1 इक्वल टू 0. 0x म्हणजेच काय 0 म्हणजेच ते काय झालं कॅन्सल. +1 + 1 किती झाले
+2y इक्वल टू सांगा आता 5 - 1 5 - 1 व्हॉट इज द आन्सर 4. चला तुमची आणि माझी स्टेप मॅच होते का पहा. आपण तर सर तुम्ही साईन बदलायचं विसरले बरोबर. इथं मायनसचं काय करायला पाहिजे होतं प्लसचं काय करायला पाहिजे होतं मायनस. आपण विसरलोय का सांगा बरं. साईन चेंज करायचं विसरलेलं आहोत का. यस ऑर नो. तुमचं उत्तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्सवर टाका. साईन चेंज करायची गरज नाही. आपण विसरलेलो बी नाही. साईन कधी चेंज करायचे जर दोन इक्वेशनचं काय करायचं असेल वजाबाकी सबट्रॅक्शन. ॲडिशन करायचं असेल तर देर इज नो चेंज. ॲडिशन करायचे असेल तर देर इज नो चेंज. y इज इक्वल टू चला करा सॉल्व 4/2 y इज इक्वल टू 2. एक व्हेरिएबलची किंमत भेटलेली आहे y ची. अजून एक व्हेरिएबल राहिला. कोणता व्हेरिएबल राहिला आता x. लिहा पुट द व्हॅल्यू ऑफ लिहा पुट y इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 3. 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, 4 मध्ये ठेवा. यूज एनी नंबर ऑफ इक्वेशन. द इक्वेशन विल सॅटिस्फाय दिस व्हॅल्यू. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा येणार उत्तर बरोबर असेल. पण सोपं कोणतं आहे 3 नंबरचं सोपं आहे म्हणून ते घेतलं. तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y. x plus y equal to 5. What is the value of x? We don't know. What is the value of y? 2 equal to 5. X is equal to 3. आणि एंड करा. सोल्युशन या सोल्युशन मराठी माध्यमाचे विद्यार्थी उकल x, y इन द ब्रॅकेट इन द स्मॉल ब्रॅकेट गोल कंसामध्ये x, y. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x 3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y 2. इक्वेशन मध्ये XY आला म्हणून XY लिहिलं. MN असतं तर M, N. AB असतं तर A, B 3, 2. दिस इज द सोल्युशन. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोल्युशन. तुमचं उत्तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुमच्या वहीवर लिहा. सोल्युशन फ्रेम करा आणि याची व्याख्या लिहा. उकल म्हणजे काय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोल्युशन शोधायची आहे आणि लिहायची आहे. In this way, students, we completed question number 7. There are only 2 examples from this practice set 1.1, question number 7 and 8. And remaining all other examples are cancelled for this 21-22 educational year. या वर्षीसाठी आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये फक्त 7 आणि 8 उदाहरणं आहेत. मित्रांनो 1 मार्काला 2 मार्काला 3 मार्काला असं तिन्ही प्रकारचे उदाहरण येतं. 1 मार्काला कसं येतं हे इक्वेशन दिलेलं आहे. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x प्लस y. MCQ मध्ये येतं x प्लस y ची किंमत काढा म्हणजे व्हॉट इज द व्हॅल्यू 5. कधी कधी काय येतं x मायनस y ची व्हॅल्यू काढा. व्हॉट इज द x. आता -x प्लस y आलं आणि आपल्याला पाहिजे x मायनस y. मग आपण काय करू प्रत्येकाला आपल्याला हे मायनसचं प्लस करायचं प्लसचं मायनस करायचं म्हणजे साईन चेंज करायचं. आणि साईन चेंज कधी होतं जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो किंवा -1 मल्टिप्लाय करतो. मग इथं काय करावं लागेल आपल्याला मल्टिप्लाय बोथ साईड बाय -1. मायनसचं प्लस होईल x प्लसचं मायनस होईल -y मायनसचं प्लस होईल 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x मायनस y 1. म्हणजे 1 मार्काला प्रश्न येतो MCQ मध्ये x प्लस y ची व्हॅल्यू काढा किंवा x मायनस y ची व्हॅल्यू काढा. x मायनस y डायरेक्ट येत नसतं तर आपल्याला काय करायचंय मायनसचं प्लस करायचं प्लसचं मायनस करायचं मल्टिप्लाय बोथ साईड बाय -1. मायनसनं मल्टिप्लाय केलं की प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतं. मायनसचं प्लस प्लसचं मायनसचं प्लस आणि x मायनस y. हा झाला 1 मार्काचा प्रश्न. 2 मार्काला बी असंच विचारतात फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x मायनस y. पण मग त्याच्यामध्ये स्टेप्स करावे लागतात. MCQ मध्ये विदाउट स्टेप तोंडी उत्तर काढलं तर खूपच चांगलं. आणि 3 मार्कासाठी येतं सॉल्व. 3 मार्कासाठी क्वेश्चन काय येतो सॉल्व म्हणजे हे पूर्ण सोडवावं लागतं सोल्युशन काढायचं. या प्रकारे मित्रांनो या क्वेश्चनवर आधारित 1 मार्क 2 मार्क किंवा 3 मार्क
असं कोणत्याही मार्काला उदाहरण येऊ शकतं. तर मित्रांनो, बी रेडी फॉर द क्वेश्चन नंबर 8. चला, तर आपण आता क्वेश्चन नंबर 8 सोडवू. आणि मला गॅरंटी आहे की हा प्रश्न जर तुम्ही 2दा-3दा सोडवला, व्हिडिओ पाहिला, तर 8वा प्रश्न मनानं 100% सोडवा. चला, तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 8. आणि याच्यातलं पहिलं प्रकरण, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. 2 चलातील रेषीय समीकरणे. 2 चलातील रेषीय समीकरणे. आणि मित्रांनो, चॅप्टरचं नंबर, प्रकरणाचा नंबर 1 आहे. आणि याच्यामध्ये चलपदाचा मोठ्यात मोठा घातांक पण 1 आहे. द नंबर ऑफ चॅप्टर इज 1 and degree of equation is also 1. So it is called as linear. 1, 1, 1, 1. It is linear equation. Now write down the equation. 49x minus 57y is equal to 172. Write down it systematically. व्यवस्थित लिहायचं आहे. 57x minus 49y is equal to 252. इक्वेशन नंबर 2. थोडीशी जागा सोडा. जागा याच्यासाठी सोडायची की ॲडिशन करायचं असेल तर साईन चिन्ह बदलायचं काम नाही, पण सबट्रॅक्शन करायचं असेल, वजाबाकी करायची असेल तर मात्र आपल्याला प्रत्येक पदाचं चिन्ह बदलावं लागतं. आता चेकआउट. 49, 49, 57, 57. क्रॉस कोइफिशियंट्स आर इक्वल. तिरपेसह गुणक सारखे आहेत. सो इट इज स्पेशल टाईप ऑफ एक्झाम्पल. इट इज VIP एक्झाम्पल. स्पेशल टाईपचं VIP प्रॉब्लेम आहे आणि याच्यासाठी पासवर्ड आहे A. व्हॉट इज द मिनिंग ऑफ A? ॲडिशन, बेरीज. व्हॉट इज द मिनिंग ऑफ S? वजाबाकी, सबट्रॅक्शन. अँड A means ॲडिशन, बेरीज. नाउ फर्स्ट ऑफ ऑल A means ॲडिशन. बाय इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2. समीकरण क्रमांक 1 अधिक समीकरण क्रमांक 2 करून ॲडिशन करायची आहे. 7, 9, 16. कॅरी 1, 4, 5, 9, 10. यस. मायनस 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 106. y इज इक्वल टू. चला, ॲडिशन करा. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतंय का पहा. 424. बेरीज करा, उत्तर मॅच होतंय का पहा. आणि मित्रांनो, प्लस मायनस ॲक्युरेट करा, कारण सिली मिस्टेक्स होतात. 106, 106. कोइफिशियंट्स आर सेम. आपण योग्य रीतीने उदाहरण सोडवत आहोत. आणि याला भाग गेला पाहिजे. राईट डाऊन. डिवाइड ईच टर्म बाय 106. प्रत्येक पदाला 106 ने भागून. याला 106 ने भागितलं मनातल्या मनात. 106 कट झाले. यक्स मायनस जसेच्या तसं. 106 upon 106. Answer is 1. No need to write coefficient 1. Y. 424 upon 106. 6 4 जा 24. 1 4 जा 4. 106 1 जा 106. 106 4 जा 424. 6 चौक 24 आणि 1 चौक 4. 106 चौक 424. 106 106. 106 चौक 424. सो आन्सर इज 4. इक्वेशन नंबर 4. आणि मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7 आपण डिटेलमध्ये सोडवला आहे. तो व्हिडिओ जर एकदा दोनदा पाहिलं आणि प्रॅक्टिस केली तर हा प्रॉब्लेम अतिशय सोपा वाटेल. रिपिटेशन अँड प्रॅक्टिस अँड फॉलो रिव्हिजन. रिपिटेशन, व्हिडिओ 2दा-3दा पहा. प्रॅक्टिस न पाहता प्रॅक्टिस करा. त्याच्यावर आधारित दुसरे उदाहरणं सोडवा आणि काही दिवसानंतर त्याची रिव्हिजन करा. रिपिटेशन, प्रॅक्टिस, रिव्हिजन. दिस इज द ट्राय मेथड, ट्राय फॉर्म्युला टू गेट द प्रॉब्लेम. नाउ राईट डाऊन अगेन. 49x minus 57y is equal to 173. Equation number 1. 57x minus 49y is equal to 252. Equation number 2. थोडी जागा सोडा. Now what is the password? VIP टाईपचं प्रॉब्लेम आहे. VIP उदाहरण आहे. 49 57 57 VIP.
ए ॲडिशन झालं, एस सबट्रॅक्शन वजाबाकी लिहा. 1 - 2 बाय इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2. आणि मायनस म्हटलं की साईन बदलावं लागतात. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस. काय करावं लागतात? चिन्ह बदलावे लागतात. आता 49 - 57 येत नसेल तर बाजूला लिहा. 49 - 57, 49 57 विच इज ग्रेटर नंबर 57. व्हॉट इज द साईन? मायनस. 57 मधून 49 गेले 8 मायनस 8x -57 -57 प्लस 49 विच इज द ग्रेटर नंबर. मोठी संख्या कोणती आहे? 57. व्हॉट इज द साईन? मायनस. मोठी संख्या ठरवताना तिचं चिन्ह काय वेळेपुरतं विसरून जायचं, तिला चिन्ह प्लस आहे असं समजायचं. वेन यू डिसाइड द ग्रेटर नंबर फॉरगेट इट्स साईन फॉर सम टाइम ऑर टेक द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये याला म्हणतात ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. 57 मधून 49 गेले -8 -8y इज इक्वल टू विच इज द ग्रेटर नंबर 252. व्हॉट इज द साईन? मायनस. 252 minus 172 0 8 0 minus 80. आणि आपल्याला मायनस साईन जर काढून टाकायचं असेल तर याला पहिले कशाने डिवाइड करावं लागेल? मायनसनं. 8 8 8 डिवाइड बोथ साइड बाय -8. दोन्ही बाजूला -8ने भागून. चला याला -8 डिवाइड केलं, मायनस मायनस गेट्स कॅन्सल. 8 1 जा 1 8 1 जा 1 एक्स. पुन्हा मायनस मायनस गेट्स कॅन्सल. 8 1 जा 1 मायनस मायनस प्लस. व्हॉट इज रिमेनिंग? वाय. पुन्हा मायनस मायनस गेट्स कॅन्सल. व्हॉट इज द आन्सर? प्लस. 8 10 जा 80. सो देर इज नो नीड टू राईट प्लस साईन. दिस इज द इक्वेशन नंबर 4. आणि मित्रांनो परीक्षेमध्ये 3 प्रकारची उदाहरणं येतात. 1 मार्कासाठी येते MCQ मध्ये x + y ची व्हॅल्यू काढा. कशाची व्हॅल्यू काढा? x + y ची. आणि उदाहरण इतकं इंटरेस्टिंग आहे की x + y ची व्हॅल्यू काढण्यासाठी सबट्रॅक्शन करावं लागतं. हे पहा x + y कशामुळे आलं? सबट्रॅक्शनमुळे. x - y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागलं? ॲडिशन. आणि हे जजमेंट आपल्याला उदाहरण पाहिल्यावर भरपूर प्रॅक्टिस केल्यावर लक्षात येतं की x + y ची व्हॅल्यू काढण्यासाठी याचं ॲडिशन करावं लागेल का सबट्रॅक्शन. इट इज अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. हे फक्त सरावाने येतं. x - y चं काढण्यासाठी आपल्याला ॲडिशन करावं लागलं, x + y चं काढण्यासाठी सबट्रॅक्शन करावं लागलं. उदाहरण क्रमांक 7 मध्ये नेमक्या याच्या उलट होतं. चल आता पुढं नेक्स्ट स्टेप. व्हॉट इज इक्वेशन नंबर 3? x - y. कोणतंही रफ काम करण्यासाठी मागच्या पानावर जायचं नाही, बाजूला अशी रेषा मारा राईट हँडला आणि तिथं रफ काम करा. चालतं तसं. प्रत्येक वेळेला मागं जाऊ नका मागच्या पानावर. मागच्या पानावरून पुढच्या पानावर येईपर्यंत संख्येमध्ये बदल होतो बऱ्याच वेळेला. चला इक्वेशन नंबर 3 x - y इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 3 x + y इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 4. आपला फॉर्म्युला काय? a ॲडिशन केलं x - y भेटलं, सबट्रॅक्शन केलं x + y भेटलं. आता राहिलं काय? ॲडिशन. करून टाका ॲडिशन. 3 + 4 बाय 3 + 4. इक्वेशन नंबर 3 प्लस इक्वेशन नंबर 4. प्लस मायनस गेट्स कॅन्सल. कॅन्सल मीन्स -1 + 1 0. 0y मीन्स 0. सो इट इज कॅन्सल. x + x 2x. 4 + 10 14. x इज इक्वल टू 14/2. x इज इक्वल टू 7. याला करा ब्रॅकेट. फ्रेम करा. त्याला काय करायचे आहे? फ्रेम. चला आता पुढचं सोपं आहे. लिहा पुट x इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर 1 2 3 4. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवलं तर चालतं. सोपं कोणतं आहे? 4 नंबर. पुट x इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर 4. x + y इक्वल टू 10. 7 + y इक्वल टू 10. y इज इक्वल टू 10 - 7. y इज इक्वल टू 3. आणि लिहून टाका सोल्युशन.
x इक्वल टू 7, y इक्वल टू 3, x कॉमा y इज इक्वल टू 7 कॉमा 3 आणि याला करा फ्रेम. दिस इज द सोल्युशन. अँड नाव व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोल्युशन? तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. वहीवर लिहा. काय काय लिहायचं वहीवर? राईट डेफिनेशन ऑफ नंबर 1 लिनियर. लिनियर म्हणजे काय? रेषीय म्हणजे काय? लिनियर इक्वेशन. नंबर 1 लिनियर इक्वेशन. रेषीय समीकरण म्हणजे काय? नंबर 2 व्हॉट इज द मिनिंग ऑफ इक्वेशन? समीकरण म्हणजे काय? नंबर 3 व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोल्युशन? उकल म्हणजे काय? मित्रांनो, या 3 प्रश्नाची उत्तरे लिहा. क्वेश्चन नंबर 7 आणि 8 साठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. रिपिटेशन, प्रॅक्टिस आणि रिव्हिजन. हाच व्हिडिओ 2दा-3दा पहा म्हणजे रिपिटेशन करा, कन्सेप्ट क्लिअर होईल. प्रॅक्टिस करा म्हणजे न पाहता सोडवा. याच्यावर आधारित आणखी उदाहरणं शोधवा. इयत्ता 9वीच्या पुस्तकात आहे आणि प्रॉब्लेम सेटमध्ये आहे. कमीत कमी 5 उदाहरणं ते शोधा आणि ते मनानं सोडवा. प्रॅक्टिस आणि 15 किंवा 20 दिवसानंतर याची रिव्हिजन करा. रिपिटेशन, प्रॅक्टिस, रिव्हिजन या 3 मेथडनं जर मॅथमॅटिक्स केलं तर आपल्याला हा विषय सोपा वाटतो. मित्रांनो, प्रॅक्टिसला पर्याय नाही. प्रॅक्टिसला लाईक करा. ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.